नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घेऊन आलो आहोत सुरमई फिश फ्राय। अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सुगरण अलिबागची या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत आपण ताजी सुरमई। आता ही सुरमई आपण फ्राय करणार आहोत। या सुरमईमधील आपण काही पीस रस्स्यासाठी ठेवणार आहोत आणि या पीसचे आपण फ्राय करणार आहोत। सुरमई फ्राय करायच्या अगोदर याला आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पहा। इथे मी पाव चमचा हिंग घेतला आहे, पाव चमचा हळद, 1 टीस्पून घरगुती तिखट मसाला, अर्धा टीस्पून मीठ, तुम्ही मीठ चवीनुसार घ्या। हे सर्व मसाले आता आपण हातानेच एकत्र करून घेऊयात। हाताने एकत्र करून घेतले की सुरमईच्या तुकड्यांना हे सर्व मसाले व्यवस्थित लागतात। 1 टीस्पून मी इथे आले लसणाची पेस्ट घेतली आहे। ही पेस्ट अशी हाताने आपण सर्व तुकड्यांना लावून घेऊयात। इथे मी 2 टीस्पून चिंचेचा कोळ घेणार आहे। तुम्ही इथे कोकमाचा आगळ सुद्धा घेऊ शकता। आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊयात। पाण्यामध्ये चिंच अशी भिजत घालून ती कुस्करून त्याचा 2 चमचे तुम्ही रस या तुकड्यांमध्ये घालायचा। कोकमाचा आगळ घातला तरी चालेल। चिंचेचा कोळ किंवा कोकमाचा आगळ नसेल तर 1 चमचा लिंबू पिळून यामध्ये तुम्ही घालू शकता। सुरमई तळण्यासाठी मी इथे थोडासा बारीक रवा घेतला आहे। इथे तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। यामध्ये आपण थोडं मीठ, यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडा तिखट मसाला घालूयात। मीठ आणि मसाला या रव्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचे। सुरमईच्या तुकड्या मॅरिनेट करत असताना आपण त्यामध्ये मीठ मसाला वगैरे टाकला असेल तरी पण या रव्यामध्ये थोडासा मीठ मसाला घ्यावा लागतो। सुरमईच्या तुकड्या मॅरिनेट करण्यासाठी आपण 15 मिनिट ठेवल्या होत्या। गॅसवर मी तुकड्या तळण्यासाठी तवा गरम करीत ठेवला आहे। तवा गरम झाला आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। लगेच तेल घालून झाले की आपण त्यामध्ये 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत। आता आपण तव्यामध्ये सुरमईच्या तुकड्या तळण्यासाठी घालूयात। अशा प्रकारे आपण सर्व तुकड्या रव्यामध्ये गोळवून फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये घालूयात। गॅसची फ्लेम स्लो ठेवून तव्यावर आपण 5 मिनिटं झाकण ठेवून देऊयात। A few minutes later. 5 मिनिटांनंतर आपण तव्यावर ठेवलेलं झाकण काढून घेऊयात। आता तुकड्या पलटी करूयात। तुकड्या पलटी करून झाल्या की त्याच्या तुकडीच्या साईडने आपण थोडं तेल काढूयात। पलटी करून झाल्या की गॅसची फ्लेम मीडियम करा। गॅसची फ्लेम मीडियम करून झाल्यानंतर 3 ते 4 मिनिट तुकड्या अशाच तव्यामध्ये ठेवून द्या। A few minutes later. 3 ते 4 मिनिटांनंतर पुन्हा या तुकड्या आपण पलटी करून घेऊयात।
तुकड्या पलटी करून झाल्या की गॅस बंद करा. तर सुरमईच्या या अशा तळलेल्या तुकड्या आपल्या रेडी झाल्या आहेत. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.